दरम्यान सरसंघचालक मोहन भागवत यांनी विद्यार्थी आंदोलनासंदर्भात मोठं भाष्य केलेलं आहे। युवा पिढी आता प्रश्न विचारू लागली आहे। आपण प्रश्न विचारत नव्हतो। आत्ताचं युग हे वेगळं आहे। युवकांसोबत संवाद महत्त्वाचा असल्याचं मोहन भागवतांनी सांगितलंय। नवीन पिढी विश्लेषण करत असते, त्यामुळे आपल्याला संवादाची पद्धत ही बदलायला हवी असा सल्ला सुद्धा मोहन भागवतांनी दिलाय। नवीन पिढीला थेट सांगितल्यास ते ऐकणार नाही, तुम्ही आधी ती कृती केली पाहिजे असं सुद्धा भागवतांनी म्हटलंय। तर सरसंघचालक मोहन भागवत यांनी मोठं वक्तव्य केलंय। आता विद्यार्थी आंदोलनावर त्यांनी भाष्य केलेलं आहे। संवादाची पद्धत बदला असा सल्ला मोहन भागवतांनी दिलाय। तर भागवतांच्या या वक्तव्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे, आपण पाहूयात। मोहनराव भागवत यांनी सरळ असं खाण्यापेक्षा असं बरं का असं आणावं आणि त्यांनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा सुद्धा मागावा आणि या तरुणांचा जो आवाज आहे त्या आवाजात सामील व्हावं। त्यांनी थेट राजीनामा मागावा। मोहनराव भागवत यांनी थेट प्रवचनं आम्ही तुमचं ऐकतो आहोत, आम्ही तुमचा आदर करत आहोत, पण आता प्रवचनं झोडण्याचा काळ नसून थेट निर्णय घेण्याचा, जसं वीर सावरकर म्हणाले होते, लेखण्या मोडा आणि बंदुका हातात घ्या, त्याप्रमाणे आता प्रवचनं झोडण्यापेक्षा थेट निर्णय घ्या आणि सरकारला सांगा, या सरकारचं जनक हे RSS आहे, संघ आहे, सांगा तुम्ही, मोदी तुम्ही जा आणि त्याच्या आधी धर्मेंद्र प्रधानला घालवा, हे मोहनराव भागवतांनी थेट सांगायला पाहिजे।